आताच आपण बुद्धवंदना घेतलेली आहे. आपण मैत्री भावनेचं ध्यान करायचं आहे. सर्वांनी आसन व्यवस्थित करून मान आणि पाठ सरळ ठेवायची आहे. एक मिनिट आनापानसती केल्यानंतर मैत्री भावनेला सुरुवात करायची आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आपण श्वास घेत आहोत आणि श्वास सोडत आहोत. जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं आहे की मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. जेव्हा शरीर शांत असतं, सुखी असेल, त्यावेळेस मैत्री भावना अधिक चांगल्या रीतीने आपल्याला करता येईल. प्रथमतः आपण आपल्या मनावर मैत्री करायची आहे. मनाद्वारेच आपल्या मनाला मैत्री करायची आहे. आपल्याला बोलून मैत्री करायची नाही. तर मी माझ्या मनावर मैत्री करते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या मनावर मैत्री करायचं. अशा प्रकारे आपल्याला मनाशी ठाम निर्णय घ्यायचा आहे. माझ्या मनामध्ये सर्व लोभ नष्ट हो. प्रत्येकाने मी जसं बोलेन तशीच मैत्री करायची आहे. आपल्या मनामध्ये जो लोभ असतो, द्वेष आणि मोह, अज्ञान, यामुळे मनामध्ये क्रोधता उत्पन्न होते. मन अकुशल कर्म करतं, क्रोध करत असतं. आणि मनाला शांत करण्यासाठी, या विकारावर मात करण्यासाठी मैत्रीची साधना उपयुक्त ठरते. माझ्या मनामध्ये सर्व द्वेष नष्ट हो. माझ्या मनामध्ये जो अहंकार आहे तो नष्ट हो. माझ्या मनामध्ये जी अविद्या आहे, अज्ञान आहे, ते नष्ट हो. माझं मन सुखी आणि शांत हो. सर्व प्रकारच्या वैरातून मुक्त हो. आपल्या मनामध्ये जो वैर असेल, कोणाच्या प्रती असेल या स्वतःच्या प्रती सुद्धा वैर असतो, त्या वैरातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आपल्या मनामध्ये कोणताही वैर असेल, इतरांच्या प्रती, स्वतःच्या प्रती, तर तो वैर काढून टाकायचा आहे. आपल्या स्वतःवर आपल्याला मैत्री करायची आहे की मी शांतपणे सुखी हो. त्यानंतर आपल्या घरामध्ये राहणाऱ्या आई वडील, आजी आजोबा, पती पत्नी, मुलं सर्वांच्या प्रती मैत्री करायची आहे.
सर्व व्यक्ती सुखी हो, सर्व शांत हो. त्यांच्या मनामध्ये जो वैर आहे तो वैर नष्ट हो. त्यांच्या मनामध्ये जो लोभ आहे तो लोभ नष्ट हो. जो अंधकार अज्ञान आहे ते नष्ट हो. ते सर्व सुखी हो, सर्व शांत हो, सर्व मैत्रीपूर्ण व्यवहार करो. मी जसं बोलेन तसंच तुम्हाला स्वतःच्या मनावर मैत्री करायची आहे, तसंच तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर आपले शेजारी, आपले सर्व आजूबाजूचे लोक, पुणे या दिल्लीमध्ये राहणारे, पुण्यामध्ये राहणारे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये राहणाऱ्या सर्व मनुष्य जातीवर आपल्याला मैत्री करायची आहे. फक्त कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा असो, आपले मित्र परिवार, आपले नातेवाईक सर्वांवर आपल्याला मैत्री करायची आहे. की सर्व लोक क्रोधात मुक्त हो. त्यांच्या मनामध्ये जो क्रोध आहे तो क्रोध नष्ट हो. त्यांच्या मनामध्ये जो द्वेष आहे, लोभ आहे, अज्ञान आहे ते दूर हो, ते शांत हो, सुखी हो. त्यांच्या मनामध्ये जो वैर आहे तो वैर सुद्धा नष्ट हो, नष्ट हो. त्यानंतर सर्व जगातील मनुष्य, प्राणी आणि सत्व सर्वांना मैत्री करायची आहे. जे दिसणारे न दिसणारे असे अदृश्य, की ज्यांच्यामुळे विविध आजार आपल्याला होतात. व्हायरल डिसीज असेल, कोविड डिसीज असेल, सूक्ष्म काही जीवाणू कीटक असतात जे पसरल्यामुळे आपल्याला विविध आजार होतो. त्यांच्यावर सुद्धा मैत्री करायची आहे. ते दिसणारे प्राणी आहेत, पाळीव प्राणी, मिश्र पशु पक्षी, ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो, हानी होते, जे चावल्यामुळे आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, या मृत्यू सुद्धा होऊ शकतात. तशा सर्व प्राण्यांवर आपल्याला मैत्री करायची आहे. सर्व जगातील मनुष्यांवर मैत्री करायची आहे आणि सर्व सत्वांवर आपल्याला मैत्री करायची आहे. की तेही सर्व लोभातून मुक्त हो. सर्व प्राणी, सर्व सत्व, सर्व मनुष्य अज्ञानातून मुक्त हो. त्यांच्या मनामध्ये असलेला द्वेष, राग नष्ट हो, नष्ट हो. त्यांचं वैर नष्ट हो. ते सर्व सुखी व शांत हो. दाही दिशामध्ये राहणारे सर्व मनुष्य, सर्व प्राणी, सर्व सत्व तेही सर्व सुखी हो, सुखी हो.
त्यांच्या मनामध्ये असलेला सर्व लोभ, सर्व द्वेष, सर्व अविद्या नष्ट नष्ट, ते सर्व सुखी सुखी. सर्वांच्या प्रती मैत्री करायची आहे. मैत्री केल्यामुळे आपल्यामध्ये दयाभाव उत्पन्न होतो, मैत्री चित्त उत्पन्न होतो, आपलं मन स्वतः शांत आणि सुखी होतं. त्यामुळे आपल्याला टेन्शन येत नाही, आपले अकुशल कर्म कमी होतात, पाप कर्म कमी होतात आणि कुशल कर्म वाढतात. मनामध्ये प्रसन्नता आणि आनंद उत्पन्न होतो. म्हणून मैत्री स्वतःवर व इतरांवर केली पाहिजे. मैत्रीचे अनेक फायदे आहेत. सर्वांच्या प्रती मैत्री करायची आहे. या 3 दिवसाच्या धम्मशिबिरामध्ये आपण सर्वांवर मैत्री करायची आणि मैत्रीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सकाळ संध्याकाळ 2 वेळेस मैत्री आपल्याला करायची आहे, स्वतःवर आणि इतरांवर. साधु साधु साधु. बुद्धं नमः.